मित्रांनो, जर तुम्ही एम-एच लॉ सी-ई-टी, एम-एच नर्सिंग सी-ई-टी, एम-एच बी-सी सी-ई-टी किंवा कुठल्याही सी-ई-टी परीक्षेची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवरती अत्यंत इम्पॉर्टंट एम-सी-क्यूज पाहणार आहोत, जे की प्रत्येक सी-ई-टी परीक्षेत वारंवार विचारले जातात. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आय गॅरंटी यू की हा व्हिडिओ पाहताच तुम्हाला या गोष्टी व्हिडिओमधून भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओज आणि अपडेट्स वेळोवेळी मिळतील. तर चला मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ लगेच सुरुवात करूया आणि आपला पहिला क्वेश्चन बघूया. अ पर्सन हु इज इनडिफरंट टू प्लेजर ऑर पेन. असा व्यक्ती ज्याला प्लेजर किंवा पेन याने काही फरक पडत नाही, त्याच्यासाठी आता या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. ऑप्शन्स आहेत स्टॉइक, सायनिक, पॅसिव्ह का काम. करेक्ट उत्तर असेल ऑप्शन ए, दॅट इज स्टॉइक. तर स्टॉइक म्हणजे असा व्यक्ती जो की प्लेजर किंवा पेनला इनडिफरंट आहे. आता सायनिक म्हणजे काय, तर जो की दुसऱ्यांच्या मोटिव्हला डिस्ट्रस्ट करतो. पॅसिव्ह म्हणजे जे की ऍक्टिव्ह नाहीये. आणि काम म्हणजे शांतता किंवा पीस. नेक्स्ट क्वेश्चन, अ प्लेस वेअर डेड बॉडीज आर केप्ट बिफोर बरियल. अशी जागा जिथे डेड बॉडीजला आपण बरियल किंवा पुराच्या आधी ठेवतो, त्याला काय म्हणतो. तर मॉर्ट्युअरी, सेमेट्री, क्रेमेटोरियम का ग्रेवयार्ड. करेक्ट उत्तर असेल ऑप्शन ए, इट इज मॉर्ट्युअरी. आता माझं प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतं, बट आता तुम्ही तुमच्या हिशोबाने पण ह्याला प्रोनाऊन्स करू शकता. सेमेट्री म्हणजे काय, तर एक बरियल ग्राउंड असतं जिथं आपण बॉडीजला बरी करतो. ठीक आहे. क्रेमेटोरियम म्हणजे जिथं क्रेमेशन होतं. आणि ग्रेवयार्ड म्हणजे काय, ते सुद्धा सेमेट्रीच एक दुसरा सिनोनिम आहे, जिथे आपण त्यांना बरी करतो. नेक्स्ट क्वेश्चन, अ वन हू कॅनॉट बी करेक्टेड. ऑप्शन्स आहेत इनकोरिजिबल, इमॉरल, इनसॉलंट का इग्नोरंट. असा व्यक्ती ज्याला आपण इम्प्रूव्ह करू शकत नाही किंवा करेक्ट करू शकत नाही. तर करेक्ट उत्तर असेल ऑप्शन ए, दॅट इज इनकोरिजिबल. राईट. सो बाकीचे ऑप्शन्स काय आहेत, तर इमॉरल. इमॉरल म्हणजे जे की मॉरल नाहीये, मॉरलचं उलट. इनसोलेंट म्हणजे काय, तर आपण म्हणू शकतो की रूड, जो व्यक्ती रूड आहे. आणि इग्नोरंट म्हणजे जो की इग्नोर करतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्याच्याकडे ॲप्रोप्रिएट नॉलेज नाहीये, तो इग्नोरंट असतो. अ स्टेटमेंट दॅट सीम्स कॉन्ट्राडिक्टरी बट मे बी ट्रू. अशी सेंटेन्स जे की कॉन्ट्राडिक्टरी असेल बट खरी असेल. ऑप्शन्स आहेत आयरनी, पॅराडॉक्स, पण का सरकॅझम. करेक्ट उत्तर असेल पॅराडॉक्स. आता याचं सिंपल तुम्हाला सांगतो. सो अशी गोष्ट जी की तुम्हाला दिसते इलॉजिकल, पण ती खरी आहे, त्यामध्ये एक ट्रूथ आहे. ठीक. ऑप्शन्स बाकीचे आयरनी म्हणलं तर अपोजिट ऑफ एक्सपेक्टेशन्स होतं. त्याच्याबरोबर पण म्हणजे वर्ड प्ले असतो, जे की तुम्ही शब्दांशी खेळतात त्याला आपण वर्ड प्ले म्हणतो. आणि सार्कॅझम म्हणजे काय, तर सार्कॅस्टिक, सार्कॅझम हे एक झालं, जे की एक मॉकिंग म्हणजे चिडवण्याचा प्रकार झाला. अ पर्सन हू स्पीक्स मेनी लँग्वेजेस. असा व्यक्ती जो भरपूर लँग्वेजेस बोलू शकतो. ऑप्शन्स करेक्ट उत्तर येईल याचा ऑप्शन बी, इट इज पॉलिग्लॉट. हे खूप इझी होतं. पॉली म्हणजे काय, तर मेनी. ओके, त्याच्याने तुम्हाला याचं उत्तर कळून जाईल. आता लिंग्विस्ट म्हणजे काय, तर असा व्यक्ती जो लँग्वेजमध्ये परफेक्ट आहे, लँग्वेजमध्ये एक्सपर्ट आहे किंवा परफेक्ट आहे. ट्रान्सलेटर म्हणजे काय, जे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत कन्वर्ट करू शकतो किंवा ट्रान्सलेट करू शकतो. आणि ओरेटर म्हणजे काय, सो पब्लिक स्पीकर. सिम्पल लँग्वेजमध्ये पब्लिक स्पीकर. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लाईफ स्टोरी रिटन बाय वन सेल्फ. म्हणजे एकाने स्वतःबद्दल लिहिलेली लाईफ स्टोरी, त्याला काय म्हणतो, तर बायोग्राफी, मेमिओर, ऑटोबायोग्राफी का डायरी. करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, ऑटोबायोग्राफी. हे खूप इझी होतं. ठीक आहे. बायोग्राफी म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल माझी कोणी लाईफ स्टोरी लिहिली आहे कोणी दुसऱ्या व्यक्तीने, त्याला मी म्हणेल बायोग्राफी. पण जर ती स्टोरी मी स्वतःहून लिहिलेली आहे, त्याला मी काय म्हणेल, ऑटोबायोग्राफी. सिम्पल आहे. मग येईल मेमोयर, ऑप्शन बी, दॅट इज, याचा काय अर्थ होतो, तर पर्सनल मेमरीज म्हणू शकतो आपण. अशी डायरी किंवा असं काही पुस्तक ज्यामध्ये आपण आपले पर्सनल मेमरीज स्टोअर केल्या आहेत, त्याला आपण मेमोयर म्हणतो. आणि डायरी म्हणजे काय, तर सिंपल डायरी आपली जशी असते तशी असते, त्यामध्ये आपण आपल्या डेलीच्या गोष्टी लिहितो किंवा आपल्या काही इव्हेंट्स लिहितो. नेक्स्ट, अ पर्सन हू स्पेंड्स मनी वेस्टफुली. ऑप्शन आहेत मिसर, स्पेंड थ्रिफ्ट, इकॉनॉमिस्ट का थ्रिफ्टी. असा व्यक्ती जो की पैसे खूप न विचार करता उधळतो, त्याला काय म्हणतो,
करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज स्पेंड्स थ्रिफ्ट. मिसर म्हणजे काय? असा व्यक्ती ज्याला पैसे खर्चवायला आवडत नाही. इकॉनॉमिस्ट जे की इकॉनॉमीचा अभ्यास करतो. आणि थ्रिफ्टी म्हणजे पैसे खर्चतो बट विचार करून, थिंकफुली, किंवा आपण म्हणू शकतो केअरफुली. सो हे दोन्ही शब्द सिमिलर आहेत, बट इथे फरक असा आहे की हे केअरलेसली आहे आणि इथे आहे ते केअरफुली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ थिंग दॅट लास्ट फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम. अशी गोष्ट जी की खूप शॉर्ट टाइमसाठी राहते. आता तुम्हाला बरेच वेळेस क्वेश्चन बघताच तुम्हाला आन्सर कळाला असेल, बट मित्रांनो कधीही गडबड करत जाऊ नका, कारण की तुम्हाला जे वाटतं ते कधी कधी आन्सर नसू शकतो, तर तुमचा तिथं मार्क जाऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथेच तुम्हाला वाटलं असेल की टेम्पररी हा ऑप्शन असेल, कारण की आपण म्हणतो बरेच वेळेस की अशी गोष्ट जी खूप कमी वेळ टिकू शकते त्याला आपण टेम्पररी म्हणतो, बट असं नाहीये. टेम्पररीचा ऍक्च्युअल अर्थ असा होतो की जी गोष्ट परमनंट नाहीये. आता मे बी ही काही कोणती गोष्ट लॉंग टाइमसाठी पण राहू शकते, वी डोंट नो, बट म्हणून त्याला आपण टेम्पररी नाही म्हणत, म्हणजे या सेंटेन्ससाठी. नेक्स्ट आहे मोमेंटरी. मोमेंटरी म्हणजे जे की लास्ट फॉर अ मुवमेंट असतं, एका मुवमेंट पर्यंत. ते मुवमेंट शॉर्ट असेल, लॉंग असेल, वी डोंट नो. सो ऑप्शन करेक्ट असेल इथे ऑप्शन सी, दॅट इज ट्रान्झियंट, जे की एक शॉर्ट लिव्ड गोष्ट असते. आणि ब्रीफ म्हणजे काय? ब्रीफ पण एक शॉर्ट असतं, पण हे ड्युरेशन मध्ये असतं. आता आपण बरेच वेळेस म्हणतो की गिव्ह मी अ ब्रीफ एक्सप्लेनेशन किंवा गिव्ह मी अ ब्रीफ आन्सर, म्हणजे काय? तर शॉर्ट आन्सर किंवा शॉर्ट गोष्टी अशा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ पर्सन हू बिलीव्स ओनली इन फिजिकल प्लेजर. ऑप्शन्स आहेत ॲसेप्टिक, एपिक्युअर, हेडॉनिस्ट का एथिस्ट. म्हणजे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज हेडोनिस्ट. ॲस्केटिक म्हणजे जे की प्लेजरला अवॉइड करतं, सो अवॉइड प्लेजर. एपिक्युअर म्हणजे जे की फूड लवर आपण म्हणू शकतो, ओके, लव्स फूड. आणि एथिस्ट म्हणजे काय? जे देवामध्ये मानत नाही, तर आपण एथिस्ट म्हणतो. आता आपल्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन. अ बिल्डिंग वेअर हिस्टॉरिकल ऑब्जेक्ट्स आर प्रिझर्व्ड. लायब्ररी, आर्काइव्ह, म्युझियम का गॅलरी. आता हा सेम क्वेश्चन आपण आधी बघितलेला, त्यामध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली त्याचा आन्सर हे नव्हतं, बट त्यामध्ये मी तुम्हाला ऑप्शन सांगितलेला, ते सेम क्वेश्चन इथे आहे. सो करेक्ट उत्तर काय असेल तर म्युझियम. आपल्याला माहिती आहे का की म्युझियममध्ये जे हिस्टॉरिकल ऑब्जेक्ट्स असतात ते स्टोअर केले जातात, म्हणून करेक्ट उत्तर असेल म्युझियम. तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. इन केस तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करा, मी तुमचा नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय करेल आणि तुमचा डाऊट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर कळत नसेल तर हा व्हिडिओ परत एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला एक छान अजून एकदा रिव्हिजन पण होईल आणि तुम्हाला एक गोष्टीचा क्लिअरन्स मिळेल. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.